नाही, हा हे थोडा आज आश्चर्यकारक असा विषय समोर आला. कारण संभाजीराजे छत्रपती हे गेले अनेक वर्ष त्यांच्या स्वराज्य पक्षाच्याकडून लोकसभेची तयारी करत होते आणि निवडणूक लढवणार असं तेही सांगत होते आणि त्यांचे सर्व कार्यकर्तेही ठामपणानं सांगत होते. परंतु आज त्यांनी थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा थोडासा त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी आश्चर्याचा निर्णय असू शकेल असं मला वाटते. उमेदवार शाहू महाराज असतील हे आता जवळपास निश्चित होते. या पार्श्वभूमीवर महायुतीची कशी तयारी असणार आहे? कोण उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल आपल्या सर्वांनाच आदर आहे. परंतु भारत देशातल्या लोकांनी प्रधानमंत्री मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचा निश्चय केलेला आहे. आणि आपण पाहतोय, ऐकतोय आणि आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की अब की बार 400 पारचा नारा जो भारतीय जनता पार्टीनं दिलेला आहे तो निश्चित यशस्वी होईल याची मला खात्री आहे. त्याचं कारण असं की गेल्या 10 वर्षामध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी जी लोककल्याणाची आणि जनकल्याणाची कामं केली. गरिबी हटावचा फक्त नाराज आपण ऐकत होतो, परंतु प्रत्यक्षात गरिबी हटवण्याचं काम कुणी केलं असेल तर ते प्रधानमंत्री मोदीजी यांच्या सरकारनं केलेलं आहे. देशातल्या 25 करोड लोकांना गरिबी रेषेच्या वरती आणण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे याची जाणीव आपल्याला आहे. जागतिक पातळीवर भारताची अर्थव्यवस्था 11 क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर आणलेला आहे आणि 2027पर्यंत 3ऱ्या क्रमांकावर आपली अर्थव्यवस्था जाईल असं आव्हान आणि घोषणासुद्धा प्रधानमंत्री मोदीजींनी केलेलं आहे. म्हणजे एक विजनरी लीडर म्हणून संपूर्ण देश मोदीजींच्याकडे पाहतो आहे आणि त्यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी 400 खासदार देशभरातून निवडून गेले पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टीचा हर एक कार्यकर्ता अगदी ताकदीनं काम करत आहे आणि प्रयत्न करत आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज दोन्ही जागा ह्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिवसेनेकडे या दोन्ही जागा आहेत. अजून कोणताही निर्णय झालेला नाही. बातम्यांमधून, व्हॉट्सअपवरील बातम्यांवरून असं समजतं आहे बदल होईल, नवीन उमेदवार दिले जातील, काय बऱ्याच गोष्टी ऐकायला येतात, परंतु अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आम्ही महायुतीमध्ये आहोत. महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी आणि आणखीन काही घटक पक्ष आहेत. या सगळ्यांचे मिळून जे उमेदवार साधारण 10 ते 11 तारखेला घोषित होतील ते घोषित झाल्यानंतर देशातील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे उमेदवार निवडून आणण्यासाठी अगदी ताकदीनं आणि कसोशीनं प्रयत्न करतील याचा मला विश्वास आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून माझी अशी अपेक्षा असणार आहे की देशातल्या सर्व 543 जागा भारतीय जनता पार्टीनं लढवाव्यात आणि त्याचप्रमाणे कोल्हापूरमध्ये दोन्ही जागा शिवसेनेकडे असल्यामुळं परवाच आपण पाहिलं असेल मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान साहेब हे कोल्हापूर दौऱ्यावरती आले असताना इथल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. इथल्या पदाधिकाऱ्यांनी आमचे सन्मान्य नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, चंद्रकांत दादा, आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब या सगळ्यांकडं ही मागणी केलेली आहे की 2 पैकी 1 जागा तरी भारतीय जनता पार्टीला मिळावी जेणेकरून पक्षवाढीसाठी त्याचा लाभ होईल. कारण यापूर्वी या दोन्ही लोकसभा कधी भाजपच्या चिन्हावर आपण लढवलेलं नाही आहेत आणि एक तरी जागा आपल्याला मिळाली तर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं नेटवर्क जे आज तयार केलेलं आहे त्याला बळ मिळेल. भविष्यामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीमध्ये 10च्या 10 आमदार महायुतीचे कसे येतील त्यासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टी जास्तीत जास्त उमेदवार उभारणं अपेक्षित आहे आणि उभा केले पाहिजेत. त्यासाठी या लोकसभेच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. या निवडणुकीमध्ये जर एक लोकसभा आपल्याला मिळाली तर हे चिन्ह घराघरामध्ये पोचेल. भारतीय जनता पार्टीची भूमिका, प्रधानमंत्री मोदीजींचं गेल्या 10 वर्षातलं काम हे जनमानसांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांना अधिकचं बळ मिळेल. त्या अनुषंगानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी माझ्यासह एक जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी अशी मागणी आम्ही प्रदेशकडे केलेली आहे. नाही, ती त्यांची भूमिका असू शकेल. मोदींचं वय काय आहे, त्यांची कार्यक्षमता काय आहे हे देशाने नाही संपूर्ण जगानं पाहिलेलं आहे. आजसुद्धा ते गेले 25-30 वर्ष अविश्रांतपणे एकही दिवस सुट्टी न घेता ते काम करत आहेत
आणि आपण पाहताय की देशाबरोबर जगाच्या पाठीवर ते फिरतायत. गेल्या महिन्यामध्ये सुद्धा ते 2 देशांमध्ये जाऊन आलेले आहेत. आज पाहतोय आपण ते रोज एका राज्यामध्ये जात आहेत, रॅलीज करतायत, सभा करतायत, लोकांना भेटतायत. त्यामुळे त्यांच्या वयाबद्दल किंवा कुणाच्याच वयाबद्दल काय बोलू नये अशी भूमिका माझी आहे. आणि मोदींच्या कार्यक्षमतेबद्दल तर कुणीच बोलण्याची आवश्यकता नाही. ते खूप कार्यक्षम आहेत, सगळ्यांपेक्षा कार्यक्षम आहेत असं माझं मत आहे. नाही, मी म्हणजे मुश्रीफ साहेब जे बोललेत महाराजांबद्दल, मी त्या विषयावर काय टिप्पणी करणार नाही आहे. प्रत्येक लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे निवडणूक लढवण्याचा, निवडणुकीमध्ये उमेदवारी मागण्याचा. परंतु मी जसं सांगितलं की भारत देशाचा जो मूड आहे तो बघितला आपण की मोदीजींनाच पंतप्रधान करायचं हा देशातल्या नागरिकांनी निश्चय केलेला आहे. कारण अनेक कारणं आहेत त्यासाठी. 550 वर्षापूर्वीचा राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित होता, तो मार्गी लावलेला आहे. भव्य दिव्य सोहळा तो पाहिला. आज तुम्ही पहा, ही जी इंडिया आघाडी आहे समोर, आज या इंडिया आघाडीची काय परिस्थिती आहे, राहुल गांधींची काय परिस्थिती आहे. कालच तुम्ही पाहिलं असेल, राजा या इंडिया आघाडीचे एक सदस्य आहेत, त्यांनी सरळ भारत देशावर टीका केली की भारत हा देशच नाही म्हणतात. दुसरे काँग्रेसचे नेते आहेत, त्यांनी प्रभू श्रीरामाच्या मंदिराबद्दल अपशब्द वापरलेले आहेत. अशा लोकांना कोण साथ देईल, अशा लोकांच्या पाठीशी कोण उभा राहील. आणि मोदीजी ज्यांनी महिला असेल, युवक असेल, शेतकरी असेल, आज शेतकऱ्यांचा किसान सन्मान निधीचा 16वा हप्ता काल गेलेला आहे. शेतकरी प्रचंड खुश आहेत. असा निर्णय कधी यापूर्वी झालेला नव्हता. महिला आज 10.5 करोड महिला बचत गटाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून आज आपल्या केंद्र सरकारशी जोडले गेलेले आहेत. त्यांना आज एक बचत गटांना 20-20 लाख रुपये देण्याची योजना आता केंद्र सरकार करतं आहे. या सगळ्या महिला आता लाभार्थी झालेले आहेत, किसान सन्मानचे लाभार्थी झालेले आहेत. युवक MSMEच्या माध्यमातून, वेगवेगळ्या सेक्टरच्या माध्यमातून आज या सगळ्याशी जोडले गेलेले आहेत. विद्यार्थ्यांच्यासाठी, महिलांच्यासाठी अनेक योजना सुरू आहेत. आणि गरीब कल्याणाच्या ज्या योजना आहेत त्याबरोबर देशातल्या लोकांना, 80 करोड लोकांना विनाशुल्क रेशन देण्याचा एक कार्यक्रम गेले 3 वर्ष सुरू आहे आणि तो 5 वर्षासाठी एक्सटेंड केलेला आहे. एवढं सगळं जे देशातल्या नागरिकांना अपेक्षित आहे ते केल्यामुळं हे सगळे लोक मोदींच्या आणि भारतीय जनता पार्टीच्याच पाठीशी राहतील. त्यामुळे इंडिया आघाडी तुम्ही बघताय, त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे धुसफूस चालू आहेत. इंडिया आघाडीमध्ये अनेक लोक आहेत ज्यांचे विचार वेगळे आहेत. अनेक लोक आहेत, आता परवा धीरज साहूसारखे काँग्रेसचे खासदार आपण पाहिले, त्यांच्या घरामध्ये 9 तिजोऱ्या भरून पैसे सापडले. असे लोक आहेत, त्यांच्या पाठीशी कोण उभा राहणार. आज तुम्ही बघताय त्यांच्यामध्ये उमेदवारी वाटपावरून सुद्धा वेगवेगळे विषय चालू आहेत. संदेश खालीसारखा विषय वेस्ट बेंगालमध्ये झाला, त्याच्यावर कुठल्याही काँग्रेसच्या नेत्यानं काही बोलू नये. मणिपूरबद्दल अनेक वेळा त्यांनी विचारलं. मणिपूरबद्दल गृहमंत्री महोदयांनी, अमित भाईंनी सभागृहामध्ये स्टेटमेंट केलं, परंतु संदेश खालीबद्दल कुणी काँग्रेसचे नेते एक शब्द बोलायला तयार नाहीत. तर हे सगळं लोक पाहत असतात. लोक आता जागरूक आहेत, लोक सुशिक्षित आहेत. मीडियावरती सगळ्या अपडेट्स असतात. त्यामुळं ह्या इंडिया आघाडीचं पुढं भवितव्य काही दिसत नाही. प्रत्येकाला आपलं भवितव्य आणि आपलं भविष्य बघायचं असतं की मी निवडून आल्यानंतर मी माझ्या लोकांसाठी काय करेन. त्यामुळे या इंडिया आघाडीचे सदस्य निवडूनच येणार नाहीत तर त्यांचं भवितव्य असणार नाही. लालू प्रसादसारखे एक ज्येष्ठ नेते मोदींच्याबद्दल, परिवाराबद्दल अपशब्द करतात, हे लोकांना मला वाटते आवडत नाही. आणि त्यामुळं इंडिया आघाडीचं दुकान जे सुरू व्हायच्या आधीच बंद होईल असं मला स्पष्टपणे म्हणायचं आहे. मी भारतीय जनता पार्टीचा एक प्रमुख पदाधिकारी आहे. राज्यसभेचा खासदार म्हणून मला भारतीय जनता पार्टीनं सन्मान केलेला आहे आणि जवळजवळ 3-4 लोकसभेची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. 3 राज्यांमध्ये गेले वर्षभर मला पाठवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. आणि अशा या जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा एक प्रमुख कार्यकर्ता मी आहे. त्यामुळं पक्ष जो सांगेल तो आदेश. राजकारणामध्ये कुणीही कायमचं शत्रू किंवा कुणीही कायमचं मित्र असत नाही. आणि त्यामुळं परवा जे आपण चित्र पाहिलं हे आजच्या स्थितीनुसार, आज जे आमचे तिन्ही घटक राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा एकत्र आहोत, तेच चित्र तुम्ही पाहिलं आणि तेच लोक पाहतायत. आणि मी सांगितल्याप्रमाणे जो पक्षाचा आदेश येईल तो पक्षाचा आदेश शिरसंधान मानून आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.